गेटवर जेवढे काही बंदोबस्त होता सर्व अधिकाऱ्यांनी वारंवार गेटवर जमलेल्या क्राऊडला सांगत होते की शांततेत राहा, मध्ये चर्चा चालू आहे आणि जे काही चर्चेचा जे काही निष्कर्ष निघेल आणि जे काही पत्र त्यांना मिळणार आहे मीटिंगबद्दलचं ते तत्काळ मिळेल असे बरेच दुपारपासून चालू होतं त्यांचं आणि त्यांनी त्याची माहितीसुद्धा दिली आहे. पण ज्यावेळेस ते शिष्टमंडळ तिकडे पत्र घेऊन गेलं आणि लोकांना सांगत होतं त्याच दरम्यान काही लोकांनी गेट तोडून घुसून आतमध्ये शिरायचा प्रयत्न केला. गेटवरच्या पोलिसांनी त्यांना अडवलं तरी ते ऐकत नव्हते आणि पोलीसवर ज्यावेळेस मध्ये घुसून काही गडबड करणार होते त्या दरम्यान पोलिसने लाठीचा वापर केला हलका आणि त्यांना डिस्पर्स केलं. पण डिस्पर्स केल्यानंतर जो मॉब आहे त्यांनी जाऊन दुरून सर्व दगडफेक केलेली आहे. त्याच्यामध्ये काही गाड्यांचे काच फुटले, काही पोलीस जखमी झालेले आहेत आणि त्या आणखी व्हायलेंट जो मॉब झाला होता त्याला डिस्पर्स करण्यासाठी लाठीचार्ज केला. त्यानंतर अश्रुधूरचे वापर केलेला आहे. तो मॉब जो आहे तो जो व्हायलंट झाला होता तो पूर्णपणे डिस्पर्स झालेला आहे. आमची पहिली प्रायोरिटी की गावात शांतता राहावी, शहरामध्ये कुठल्याही प्रकारच्या अफवावर कोणी विश्वास ठेवू नये. शहरात सध्या सर्व ठिकाणी फिक्स पॉईंट पेट्रोलिंग लावण्यात आलेली आहे. कोणी कुठल्याही अफवावर विश्वास ठेवू नये. सर्व ठिकाणी शांतता आहे आणि जो काही मॉब व्हायलंट झाला होता त्याला आयडेंटिफाय करून पुढची कारवाई आम्ही करीत आहोत. सर, किती पोलीस यामध्ये जखमी आहेत, किती नागरिक जे काही आहे डिटेल सध्या असेसमेंट घेणं सुरू आहे ते आम्ही आपल्याला सर्व सविस्तर कळवू द्या. पण सध्या आमचं प्रायोरिटी आहे की कुठेही कोणत्या अनुचित प्रकार घडू नये आणि कोणीही खोट्या अफवा पसरून त्याच्यापासून काहीतरी वेगळं घटना घडू नये हे आमचा प्रयत्न आहे आणि त्यानुसार आम्ही शहरामध्ये पेट्रोलिंग लावली.